नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तनजी. या भागात आपण पुण्यातल्या ठाण्याच्या गाड्या हे कव्हर करणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे आपला मिसळ एक्सपर्ट मंदार गोरे. हॅलो मंदार, ज्यावेळेस आणि आमचे गिराईक म्हणजे कसे 5 पैसे 10 पैसे 4 आणे हा. 8 आणे म्हणजे मोठं गिराईक. पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहोत डेक्कन जिमखान्यावरती आणि इथे हे दत्ताभाऊंचे पोहे. दत्ताभाऊंचे पोहे. तू आधी खाल्लेस इथे कधी? हो बरं. कॉलेजपासून 30 वर्ष तर कधी 3 रुपये 5 रुपये लावतो. काय सांगतो? हो तेव्हा समोर होती गाडी हम्म. आणि खूप वर्ष जुनं आहे हे. हम्म. आणि चितळ्यांच्या समोरचे किंवा चितळ्यांच्या इथले पोहे असेच हे फेमस फेमस आहे. आहेत. हो पण हा पण रस्ता छान आहे याच्यावरचा आणि फरसाण दिले पोह्यावर. ऑलमोस्ट नुसत्या पोह्याची पण टेस्ट घेतली मी मस्त आहे. आणि त्यावर तर्री घालून अजून छान लागतं. तरी घालून खूप छान लागतंय. आणि तरी म्हणजे प्रॉपर तरी आहे म्हणजे. हो हो मिसळचीच मिसळ. साधारण पोहे मॉइस्ट आहेत. मॉइस्ट असेल तर छान वाटतं म्हणजे म्हणून बिपिनचे आवडतात कारण त्याचे उलचर असतात. छान असतात. मग इथे मिसळ वगैरे पण मिळते, वडा सॅम्पल पण मिळतो. पण दत्ताभाईंचं पोहे असं त्यांनी स्पेसिफिकली लिहिलेलं आहे. नावच तसं आहे दत्ताभाऊंचे पोहे. खूप जाळ पण नाहीये. छान आहे. तर पुढचा स्पॉट ओरे फारच भारी दिसतोय हा. अरे फार सुंदर. तर आपण आलेलो आहोत द लेजेंडरी डांगी पॅटीस मॉडेल कॉलनीमध्ये. आणि मंदार, याविषयी सांगशील, तू डायहार्ड फॅन आहेस याचा. मी डायहार्ड फॅन आहे. मी ऑलमोस्ट 98-99 पासून हे खातोय. खातोय. आणि खोटं वाटेल तेव्हा ₹1.5 किंमत बरं. होती. जेव्हा खातोय तेव्हा ₹1.5 ₹1.5 आज ₹30 किंमत आहे. टेस्ट शून्य बदललेली आहे. बरं. पहिल्यापासून इथे मिरची आणि पॅटीस दोनच गोष्टी मिळतात. आता पण आम्ही त्यांना म्हणलं की थोडं बोलाल का, याच्याविषयी सांगाल का, तर ते म्हणले की प्रोडक्ट शुड स्पीक मोर दॅन वर्ड्स. Correct. असे काय काय आहेत ते. तर आपण पॅटीस खाऊन बघूया. येस टेस्ट करूया. प्रचंड फ्लफी आणि क्रंची कमाल रे. ती भाजी पण किती मस्त आहे. आणि भाजीची टेस्ट जनरली पॅटीस वरती आपल्याला सॉस चटणी लागते, पण इथे लागायची म्हणजे नाहीच लागत आहे. काहीच नाही. इतकं सुरेख पॅटीस होत आहे. फार सुंदर. आणि कड आहे ना, ही फार फार भारी ती लागते. क्रंची आहे. वाव. तू ही जर नुसती भाजी काढलीस ना हम्म. तर ती तिखट आहे बघ. पण ती ब्रेड पॅटीस बरोबर त्या ब्रेड बरोबर इतकी परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते ना तो लेअर ना दोन्ही ब्रेड. त्या लेअरमुळे. आणि काही लोकांना ते हवं असेल तर नुसता चुरा पण देतात याच्याबरोबर. जसा वडापाव बरोबर देतात तसा चुराही देतात. सुरेख टेस्ट. मी पण फॅन झालो बरं का. डांगी पॅटीस प्लीज ट्राय करा. खरं तर आपण गाडे करणार होतो, पण हा स्पॉट मिस करून चालला नसतं. येस त्यामुळे थँक्यू. गाडा सोडून एक स्पॉट आपण कव्हर केलाय. आता पुढचा जो स्पॉट आहे पुढचा, ते सुद्धा पॅटीसच आहे आणि ते सुद्धा पुण्यातलं ओजी पॅटीस आहे. तू खाल्लंयस तिथलं? नाही. पहिल्यांदा ट्राय करूया. चला. तर आम्ही आलेलो आहोत एकदम जुनं 52 वर्ष जुनं सोनल पॅटीस. आणि ही जी जागा आहे ना, ही फार कमाल आहे. म्हणजे हे आत बसायला असा कडप्प्याचा कट्टा आणि पॅटीस सकाळच्या वेळेला आहे. आणि आम्ही वाचलं तर कांदा भजी रात्री 9:30 वाजल्यापासून कांदा भजी हे चालूच 9:30 ला होतं. पण बघत पॅटीस कसा आहे. चिंचेची चटणी चिंचेची चटणी आणि कांदा मिरची. मिरची. बटाट्याची भाजी आहे साधारण. चटणीमुळे मजा येते. पण आपण आज पुण्यातील दोन्ही बेस्ट पॅटीस खाल्ली. ऑफकोर्स म्हणजे आता कम्पेअर नाही करायला पाहिजे, प्रत्येकाची वेगळी गोष्ट आहे. पण डांगीचा जो crispy प्रकार आहे जबरदस्त. आणि भाजीची भाजी फार मस्त. हे छान आहे, नो डाऊट. नुसतं हा माहोल खूप छान आहे. म्हणजे हे जे बसायला वातावरण छान. कम्प्लिटली टाइम ट्रॅव्हल करून तुम्हाला एकदम जुन्या काळात जर का वाटतंय अशा पद्धतीचा फील आहे. वा. पॅटीस झाल्यानंतर अजून एक ओजी स्पॉट आहे. परत गाडा म्हणता येईल किंवा छोटी टपरी म्हणता येईल. टपरी बाजूलाच आहे. आपण बाजूलाच ती जवळ आहे. एक समोसा दे दो. हाँ खाने का. और एक कचोरी भी दे दो. एक कचोरी एक समोसा. तर आपला पुढचा स्पॉट आहे सोनलच्याच बाजूला जयंत फरसाण मार्ट. आणि प्रसिद्ध आहे समोसा आणि कचोरी. आणि विशेष म्हणजे जैन समोसा आहे, त्याच्यात बटाटा नाही. इथे फक्त जैन पदार्थ हा. मिळतात सगळे. आणि इथे जैन मंदिर जवळच आहे खूप मोठं. म्हणून आधी 1900 कधी बसणार हे हे 67. बटाट्याशिवाय समोसा पहिल्यांदाच खातोय आयुष्यात. सो इथे यांनी लिहिलंय त्याप्रमाणे हा कच्चं केळं, बटाट्याच्या ऐवजी कच्चं केळं यांनी वापरलं. हिरवं केळं वापरतात. काय वेगळे वाटतेच.
त्याच्यामुळे त्याला थोडा स्वीटनेस आहे. हो. हम्म. त्यात इनफ मटार आहेत, आणि खूप चांगली क्वालिटीचा वाटतं. बटाटा नाहीये याचा फार काही फरक कळत नाहीये. खूप छान आहे, वेगळा म्हणून ट्राय करायला नक्की हरकत नाही काही. चटणी पण झकास आहे. चटणी पण छान. छान आहे समोसा. म्हणजे अक्षय कुमारचं गाणं होतं, जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगी तू मेरी शालू. तर शालू आता गेलेली आहे दुसरीकडे, कारण आलू नाहीये समोस्यामध्ये. तर कचोरी खाऊन बघूया. येस. अरे ही पण खुसखुशीत आहे रे, कमाल. तोडतानाच कळते. कचोरीमध्ये पण कांदा नाही, कांदा नाही, लसूण नाही, काही नाही, सगळं जैन. काय कचोरी आहे रे. खूप छान. म्हणजे डाळीची चव छान आहे. याची डाळ अशी वेगळी आहे. म्हणजे मसाला खूप छान आहे. मसाला अगदी कमी असतो कचोरीमध्ये. वन ऑफ द बेस्ट कचोरी म्हणेन मी आतापर्यंत जितक्या मी कचोरी कुठे कुठे खाल्ली आहे. इंदोरला पण खाल्ली आहे आपण, पण फार सुरेख आहे. आणि जयंत फरसाण हे गुगल मॅपवर नाहीये, पण तुम्ही सोनल लावू शकता. सोनल आहे, सोनलच्या शेजारीच आहे दिसच्या बाजूला. बाजू. तर आम्ही आलेलो आहोत अशा एका गाड्यावर जिथे 12ही महिने फक्त उपवासाचे पदार्थ मिळतात. आणि 60 वर्ष जुनी ही गाडी आहे. कसबा गणपतीच्या एक्झॅक्टली समोरच आहे. आणि इथे साबुदाणा वडा, उपवासाची कचोरी आणि शेंगदाणा लाडू या 3च गोष्टी मिळतात. पण खाऊन बघूयात हो. हे कसं आहे. घे वडा तोडून. क्रंची आहे. बाहेरनं खूप क्रंची आहे. जनरली मला साबुदाणा वड्यात ते आज चिकट असलं की नाही आवडत, पण फारसं चिकट वाटत असं नाहीये, पण तिखट पण नाही, स्पाइस कमी आहे. कम्प्लीट उपवासाचा गेलाय. काहीच तिखट नाही माहिती, म्हणून ठेचा दिलाय सोबत. बरोबर. कस्टमाइज स्पाइस. कचोरी ट्राय करून बघ. वा, बटाट्याची कचोरी पूर्ण. कचोरी जास्त भारी आहे वड्यापेक्षाही. ते विरघळते तोंडात, बाहेरनं क्रिस्पी आहे एकदम, आत चटणी आहे त्याच्या, त्यामुळे ते असं कॉम्बिनेशन छान होतं. बाहेरनं क्रिस्पी मऊ बटाटा आणि ती चटणी. मग आलात तर मी सजेस्ट करेन की पॅटीस ट्राय करा. वडा ओके ओके, सोसो आहे. पूर्ण हे केलंय, क्रश केलाय. तुमच्यात गंमत नाही ना, दाणे लागत नाही, नाही दाणे लागत, क्रंच नाही लागत. तो जो कुटून केलेला शेंगदाणा असतो ना, तसं ती नाही. गंमत. हा, लाडू ओके ओके. काका तुमच्याविषयी खूप जास्त ऐकून आलो आम्ही. हा, मला एक माईक, तुमचा एक छोटा बाईट घेऊ का? तुम्हाला माईक लावू? तुमचा चॅनल आहे युट्यूबचा. एकच मिनिट, हा इथे लावतो. आपल्या किती वर्षापासून आहे? 1970 पासून. 1970 पासून. आणि इथेच आहे? हो, इथे. बर, तेव्हा काय शेंगदाणा किती रुपयाला मिळायचे? कसं होतं तेव्हा वातावरण? 2 रुपये किलो. आणि आमचं गिरायक म्हणजे कधी 5 पैसे 10 पैसे 4 आणे. 8 आणे म्हणजे मोठं गिरायक. हा, 8 आणे. तेव्हा काय वातावरण होतं पुण्याचं साधारण 70च्या? ह्या बोळासारखं बोळ होतं हे बी. 2दा रोड वायडिंग मध्ये गेले. तिकडून मोटरसायकल हे कुठं तरी एखादं दिसायचे. बर. रिक्षा बी नव्हते, वाहन नव्हतं एवढं. आणि आता तुमच्याकडे जे येतात ते खूप वर्षांपासून येतात का? हे भरपूर आहे ती. आहेत. आणि आपले जुने गिरायक म्हणजे कसं, हा. आता लांब लांब राहायला गेले, हा. कधीतरी 8-15 दिवसातून येतील. बर बर. आपली खासियत काय म्हणलं? हे काय, काबुली आहे, दाणे आहे, काजू दाणे आहे, फुटाणे आहे, महाबळेश्वर आहे, खारे दाणे आहे. बर, मग मला सगळं देता का? म्हणजे त्याला हो. चटणी लावू. चटणी लावा त्याला बिंदास. एक बार इंग्लिश पेपरला आलं, एक बार पुढारीला आलं, आणि एक बार लोकमतला आलं. तर एक कमाल स्पॉट सापडलाय आम्हाला. म्हणजे एक्सपेक्टच केलं नव्हतं बंदर आपण. अजिबात. जाताना हे असे गोड काका दिसले आम्हाला. जोगेश्वरी मंदिराच्या एक्झॅक्ट समोर ही गाडी आहे त्यांची. आणि मग जनरल गप्पा मारल्यावर विचारल्यावर समजलं की 1970 पासून त्यांची गाडी आहे. आणि ते इतके गोड काका आहेत. आणि जे काही आणि त्यांनी असे मिक्स, म्हणजे काबुली चना, खारे दाणे, मसाला दाणा असं मिक्स करून चटणी टाकून दिलंय. हिरवी चटणी टाकली. हिरवी चटणी टाकली. त्या चटणीला जी काय चव आहे वा, आणि त्याचा वास पुदिन्याचा, अरे सॉलिड. कमाल आहे हे. नुसते दाणे, बुटाणे, शेंगदाणे खूप खाल्ले. चटणी बरोबर पहिल्यांदा खातोय. शुअर एवढे पुरणार नाहीयेत. हे 25 रुपयाच्या एवढीच आहे. चटणी, मिरची पण आहे त्याच्यात. आणि फक्त मिरची नाहीये, ठेचा पुदिना असं कॉम्बिनेशन. तो दाण्याबरोबर कमाल कॉम्प्लिमेंट करतो रे. इव्हन नुसता मसाला शेंगदाणा सुद्धा ताजा आणि कमाल असतो. आणि सांगू, वा, सगळा जो 4 महिना तो काकांचा आहे. गोड आहे, छान टिळा लावून आणि इतके मस्त बोलायला आहेत ते. सुरेख. हा. वा वा. आणि हे सांगितलं, हा जो चणा आहे हा ओलसर आहे. हा आज शुक्रवारी ओलसर असतो. इतर दिवशी तो कोरडा असतो. अच्छा. सुरेख, नक्की या,
खास या, दर्शन घ्या देवीचं. इथे या. हे थांबवत नाहीये. अडिक्टिव्ह आहे. By the way, आपण दोघं अपेयपान करत नाही, हो. पण जे लोक अपेयपान करतात त्यांच्यासाठी बेस्ट चकाणा आहे बरं का? सकाळ उत्तम. चलो पुढचा स्पॉट आला. तर एक वेगळाच पदार्थ आपण खायला आलेलो आहोत, दाल पकवान. आणि नाश्त्यासाठी सिंधी लोक खातात. आणि हा जो गाडा ह्या कॅम्प मध्ये होता आणि तो जस्ट नुकताच आता इथे शिफ्ट झालेला आहे. आपण बरोबर जंगली महाराज मंदिराच्या समोरच्या गल्लीत आतमध्ये आलोय. तुम्ही ते असंच सर्व करतात ना, का ते नुसतं दोन आणि ते बुडवून खायचं असतं? का असंच नाही निवडूनच देतात? दोन्ही प्रकार खाल्ले. हा. हो. पण पिंपरीला आपण खाल्ला होतो तेव्हा बरोबर. त्यांनी दिला आणि त्या बाउल वेगळे मध्ये देतात आणि तो बुडवून आपण खाल्ला. त्यांनी आपलं हे असतं ना, आपलं चाट कसं आहे तसं त्याने दिलं. हा, हे चाट सारखं आहे. डाळची चव खूप छान आहे. आणि चटणी, ती डाळ आणि हरभरा डाळच आहे बहुतेक. पापडीची चव मला नीट लागत नाहीये. ऍक्च्युली ती अशी खुसखुशीत आणि मध्येच मऊ, ते कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. चटणी छान आहे. चटणी मस्त आहे. बाकी काहीच नाही. डाळचा, पापडीचा चुरा, शेव, कांदा, चटणी, सुरेख टेस्ट. हे चाट म्हणून खायला पण छान आहे संध्याकाळच्या वेळेला. नंतर सकाळी पण चांगलं लागतंय. तुमचा अजून एक पदार्थ आहे बाय द वे, गुलाबजाम. हा. पण ट्राय करून बघूया. येस. ऍक्च्युली मोडतानाच कळेल की चांगला आहे. सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे एकदम. आतून कच्चा नाहीये. तो गट्टू असतो ना आतमध्ये, हा. ते नाहीये. नॉर्मल गुलाबजाम पेक्षा बाहेर मिळणाऱ्या, पण ते चांगले आहे. खरपूस आहे, मस्त आहे असं. मस्त आहे. छान. लहान. हा, सुरेख. दाल पकवान आणि गुलाबजाम ट्राय करा. नक्की. अजून आपले बरेच स्पॉट शिल्लक आहेत. चला. तर आपण आलेलो आहोत राष्ट्रभूषण चौकात, खडकमाळा आळी गणपतीच्या जवळच आहोत ना. आणि इथे अण्णांची कोथिंबीर वडी आणि आळूवडी. आणि कोथिंबीर वडी जनरली गाड्यांवरती मिळत नाही, पण ही 40 वर्षांपासून आहे. अरे वा, चटणी पण मस्त आहे. अरे खूप छान आहे, खूप खुसखुशीत आहे आणि भरपूर कोथिंबीर आहे. हो. जनरली काय आहे, बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर वडी म्हणजे मुंबईत तर मला हा अनुभव आला, पीठच घालतात. बेसन बेसन पीठच असतं आणि कोथिंबीर नावाला 10% कोथिंबीर असते. त्यात कोथिंबीर भरपूर आहे. ते कोथिंबीर दिसते. त्याला मिरचीचा स्पाइस त्यातला हा, हा. छान मस्त. आणि कोथिंबीर वडी तिखट नाहीये, पण खुसखुशीत आहे, गरम आहे, त्यामुळे छान लागते. आळूवडी खाऊन बघू. आळूवडी त्यांनी करून ठेवलेली होती. कोथिंबीर वडी तळतो की ती तळलेली नाहीये, ती उकडलेली आहे. ही उकडलेली आहे तरी खूप वाईट नाही. तळलेली जास्त गंमत येते, खुसखुशीत लागते, पण चव मस्त आहे. चव खूप छान आहे. पुढचा स्पॉट पण असा जुना आहे, तिथे काय मिळतं बघूयात. तर ही आहे पुण्यातली पहिली कच्ची दाबेली, जय जलाराम कच्ची दाबेली. रास्तापेठेमध्ये आहे, त्यांची गाडी आहे, त्यांचं दुकान सुद्धा आहे. गाड्यांवरतीच ती देत आहेत आणि ते काका खूप इंटरेस्टिंग वाटतात. 1989 16 एप्रिल 1989 ला सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही 16 एप्रिलला आमच्या भावाच्या वाढदिवसाला 50 दाबेली विकले होते, ₹2.25. हे कच्छीची डिश आहे आणि सगळ्यात पुण्यात सर्वप्रथम आपणच आणली होती. तर आपण आधी खाऊन बघूयात कशी आहे. तुला कच्ची दाबेली हा प्रकार आवडतो? फार ग्रेट फॅन आहेस का नाही? नाही. मी पण Fan- फार ग्रेट fan फॅन नाहीये. हा, कारण काही काही लोक फारच हा. कच्ची दाबेली म्हणजे असं असतं, मला ओके असेल तरी चालेल असं थोडंसं आहे. मसाला वेगळा आहे नॉर्मल कच्ची दाबेलीपेक्षा. आणि खूप माइल्ड आहे. बाहेर खूप तिखट जाळ किंवा एकदम खूप गोड अशी असते. पाव पण फ्लफी आहे ना यांचं, एकदम मस्त आहे. मस्त पाव आहे. आणि भाजलाय पण खूप छान. काही काही ठिकाणी कसं फक्त ते दाणे भरतात, तसंही नाही. भाजी छान आहे. तुम्ही जर दाबेली फॅन असाल, म्हणजे बरेच लोक मला दाबेलीचे स्पॉट सजेस्ट करत असतात, तर नक्की घेऊन खायला पाहिजे. छान आहे एकदम. आपण आलोय कमला नेहरू हॉस्पिटल पाशी. इथे कोथिंबीर वडी छान मिळते असं कळलं होतं, पण त्या आजी अजून आल्या नाहीये. दुर्गे आजींची कोथिंबीर वडी असंच म्हणतात त्याला, पण त्या आजी इथे असतात असं कळलं, पण अजून आलेल्या नाहीयेत. सो आपण पुढच्या स्पॉटला पुढच्या स्पॉटला जाऊया. चला, 7:30 नंतर ते आजी असं म्हणलेत, पण माहित नाही, आजींचा मूड नसेल तर येणार नाही. चलो. नाव नाहीये, पण हेच आहे. हेच आहे. हे मांडणी छान आहे कसं. तर आपण आलेलो आहोत 80 वर्षापेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या राठोड भजी. मागे नाव नाहीये त्याला, पण राठोड भजी म्हणून ओळखलं जातं कॅम्प मध्ये.
आणि यांची आहे मूग भजी आणि मिरची भजी. मिरची भजी. आणि मिरची भजी गरम नाहीये, गरम नाही त्यामुळे गरम असणारी गोष्ट आधी खाऊया. हो. मूग भजी. येस पुढे अगदी हा चटणी खाऊन बघतो. हम्म. कुरकुरीत आहे पण आतून मला कच्ची वाटते ना, ची वाटते. आत पीठ वाटतंय. हम्म. चटणी छान आहे, पण हा चटणी छान. चटणी वेगळी आहे. मूग भजी ओके वाटते मला. तिखट चटणी आहे. फार ग्रेट नाहीये. छोटी मूग भजी असते ती पूर्ण हा कुरकुरीत. हा Correct. ही छोटी नाहीये, हे बघा, हम्म. एवढी मोठी आहे. आणि मिरची भजी बघ, खाऊन बघूया. मिरची भजी ट्राय करूया. गार असल्यामुळे एवढी गंमत नाही येते. त्याचं जे कोटिंग आहे त्याला पण खूप चव नाहीये खरं तर. मिरचीचीच मेजर चव लागते. हा ओके. हम्म. फार काय आउटस्टँडिंग अशी चव वाटली नाही 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 आम्हाला. वाटली. बरं, बाय द वे, तुमच्या अशा कुठल्या आठवणीतल्या लहानपणापासूनच्या अशा छान गाड्या असल्या खाण्याच्या गाडी, तर प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सांगायला. आम्ही तिथे पण जाऊन नक्कीच खाऊ. येस आणि मंदार, मजा आली तुझ्यासोबत. मजा आली. हे नवीन गाडी शोधताना बरेच शहरातले भाग आपण पहिल्यांदा फिरलो हो, तिकडे, हो. कारण सगळ्या भागात जाणं होत नाही. तुझं थँक्स टू यू. मला पण खूप नवीन गोष्टी ट्राय करता आल्या, जुन्या गोष्टी ट्राय करता आल्या. कसा काय होता ओव्हरऑल अनुभव, तुला कसा वाटला? खूप छान मजा आली मला. आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय केले, पण एकच पदार्थ रिपीट केला नाही आहे. नाहीतर जरी गाडा म्हणलं की हा. वडापाव असंच असतं. असं पण नाही आम्ही केलं. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे, फार अगदी दाल पकवान पासून ते कोथिंबीर वडीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण सगळं try कव्हर केल्या. केलं. येस त्यामुळे असेच आपण खाण्याचे व्हिडिओज घेऊन येत राहू. तोपर्यंत हॅपी जर्नी.